आणि सगळ्यात मोठी बातमी आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपली स्वतंत्र अशी एक रणनीती स्पष्ट केलेली आहे। मुंबईमध्ये प्रदेश काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांनी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार अशी मोठी घोषणा केली आहे। त्यामुळे महापालिकेतील राजकारणात एक नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता आहे। उसके ऊपर हमने प्रदेश कांग्रेस कमेटी के ऊपर छोड़ा है। यहाँ अलायंस होना है तो अब जब महाराष्ट्र में जो चुनाव हो रहे हैं लोकल लेवल पे छोड़ा गया है। कुछ जगह पे अलायंस है, कुछ जगह पे नहीं। लेकिन मुंबई कांग्रेस कमेटी ने यह तय किया कि हम इस मुंबई कॉर्पोरेशन के इलेक्शन में आगे ला रहे हैं। अधिक माहिती घेणार आहोत। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, अतिशय महत्त्वाची अशा स्वरूपात वक्तव्य केलेलं आहे इकडे चेन्निथला यांनी, काय अधिक माहिती? नक्कीच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी हे विधान केलेलं आहे। याआधीही काँग्रेसचे अनेक नेते सातत्याने असं म्हणत होते की आम्ही मुंबई महानगरपालिका ही स्वबळावरती लढणार आहोत आणि आता चेन्निथला यांनीच या घोषणेवरती शिक्कामोर्तब केल्याचं आपण म्हणू शकतो। उर्वरित महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणची समीकरणं बघून काँग्रेस युतीचा निर्णय घेईल अशा पद्धतीचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। मात्र सगळ्यांचंच लक्ष जे आहे हे मुंबई महानगरपालिकेवरती आणि मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत हे एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अधिकृत जरी घोषणा होत नसली तरी प्राथमिकरित्या या चर्चा ज्या आहेत ह्या सुरू आहेत। त्याचसोबत जर महाविकास आघाडीमधून काँग्रेस जो पक्ष आहे हा जर राज ठाकरे यांना जॉईन झाला तर मात्र वेगळ्या मतांवरती याचा परिणाम जो आहे हा थेट होऊ शकतो। कारण का उत्तर भारतीय जी मतं आहेत ही काँग्रेसला मानणारी आहेत। त्याचसोबत मनसेची हिंदुत्वाची भूमिका जर आपण पाहायला गेली ती सुद्धा काँग्रेसला खटकणारी आहे आणि त्यामुळे मुस्लिम मतांचा सुद्धा मोठा फटका हा काँग्रेसला बसू शकतो। आणि याच सगळ्या समीकरणांचा विचार करून काँग्रेसने जी भूमिका घेतलेली आहे ही भूमिका स्पष्ट आहे की मुंबई महानगरपालिका आम्ही स्वबळावरती लढणार आहोत। याआधी आपण जर पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणुकांमध्ये सातत्यानं काँग्रेसचं एक वेगळेपण दिसलेलं आहे। साधारणतः 25 पेक्षा अधिक नगरसेवक हे काँग्रेसचे दरवर्षीच्या निवडणुकांमध्ये ज्या वेळेला निवडणुका झालेल्या आहेत त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। आणि याच अनुषंगानं काँग्रेसनं पुन्हा एकदा स्वतंत्र नारा जो आहे हा दिलेला आहे आणि त्याच अनुषंगानं त्याचा फायदा जो आहे हा काँग्रेसला होऊ शकतो। प्रामुख्यानं उत्तर भारतीय मतदार संघांमध्ये आणि मुस्लिम मतदार ज्या मतदार आहेत या ठिकाणी काँग्रेसचे चांगल्या रीतीनं नगरसेवक निवडून येऊ शकतात। आणि यामुळेच कुठेतरी ही काँग्रेसकडनं भूमिका जी आहे ही घेण्यात आलेली आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांकडूनच आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे की मुंबई महानगरपालिका निवडणूक ही आम्ही स्वबळावरती लढणार आहोत। मात्र इतर महानगरपालिका असतील, जिल्हा परिषदा असतील किंवा पंचायत समित्या असतील या मात्र स्थानिक पातळीवरती जी समीकरणं असतील त्या अनुषंगाने युती केली जाईल अशा पद्धतीची घोषणा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच आणि अर्थातच त्यामुळे स्वबळाचा नारा आता काँग्रेसने दिलेला आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी विशाल। तर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा आता चेन्निथला यांचं वक्तव्य पुढे आल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया त्या काय म्हणतात। मुळामध्ये त्यांच्या पक्षातले ते प्रमुख नेते आहेत आणि त्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जर त्यांच्याकडे काही मागणी केली असेल तर त्या प्रमुखाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि जर ते तसे घेत पण असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे सगळे एकत्र झालेलो आहोत याच्यासाठी पक्षप्रमुख म्हणून जे आमच्या पक्षाबरोबर आहेत त्याचे सगळे पक्षप्रमुख म्हणून याचा विचार करतील।